दोस्तों यह दोनों लड़के अपने खेत में काम कर रहे होते हैं और तभी बिल के अंदर से एक मोटा सा अजगर निकलता है, जिसको देखकर यह दोनों लड़के काफी ज्यादा डर जाते हैं और एक लड़का वहाँ से भाग जाता है और दूसरा लड़का वहीं पर बेहोश हो जाता है। जिसके बाद बेहोश हुए लड़के को यह सांप अपने बिल में खींच लेता है और वह बचा हुआ लड़का सारे अपने दोस्तों को बताता है। तभी उसके सारे दोस्त आकर गड्ढे की खुदाई करना स्टार्ट करते हैं। इस गड्ढे को पूरी तरह खोदा गया तो वहाँ से सिर्फ अजगर और उसके अंडे ही निकले। वह बेचारा लड़का वहाँ से गायब हो गया था क्योंकि उसने चैनल को सब्सक्राइब नहीं किया था। खोपड़ी तोड़ साले का। Audio Jungle. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाव घेऊन आलाय फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो आजचाच व्हिडिओ आहे तो भावांनो आपण बीट सिंग इफेक्ट वरती बनवलेला आहे। व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे भावांनो। व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की झालं पाहिजे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो भावांनो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे। जर का भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीके हवे असेल तर तुम्ही भावांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं आहे। त्याच्या पिनड मेसेज मध्ये भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीकेची भावांनो लिंक भावांनो भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करायचं भावांनो, कारण अशाच प्रकारे आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून भावांनो शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटूनच जाईल। त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं आहे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करून घेऊ शकता। ओके, तर चला भावांनो आजचा जो काय व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। तर इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर आपण इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथून ॲड करायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर त्याच्या समोर असं थोडंसं प्रेस करायचं आहे आणि ऑडिओ सॉन्ग सर्वात खाली आपण खेचून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून आपण डिलीट करायची आहे। लेअर डिलीट केल्यानंतर ही फर्स्ट जी लेअर आहे त्याला काही सुद्धा करायचं नाही। याच्यामध्ये आपल्याला इमेजेस कशा प्रकारे ॲड करायचे ते तुम्हाला मी सुरुवातीला सांगणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप नंबर 3 ची लेअर आपल्याला पहिल्यांदा सिलेक्ट करायची आहे। इथून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे, पुन्हा या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे। एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर वायर क्रिएशन इमेजवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलवरती जायचं आहे आणि पुन्हा हा जो स्टारचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो आपण इथून सिलेक्ट करायचा आहे। इथून मी मटेरियलचा फोल्डर सिलेक्ट करून घेतो। त्याच्यानंतर आपण जी आपली इमेज ॲड करायची आहे, आपल्याला जी इमेज ॲड करायची ते आपण इथून सिलेक्ट करायचे। इथून ती इमेज आपण ॲड करून घेऊया। इमेज ॲड केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे, मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ती इमेज बरोबर मधोमध आपण सेट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता आपण काय करायचं आहे, इथून पूर्ण बॅक येऊया। बॅक आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ही लेअर तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर इथल्या ज्या लेअर आहेत त्या थोड्याशा आत येतील। तर आपण व्हिडिओच्या एकदम शेवटपर्यंत यायचं आहे आणि त्या लेअर शेवटपर्यंत सगळ्या लेअर आपण खेचून घ्यायचे आहेत, म्हणजे परफेक्टली ते आपल्या सेट होऊन जातील। जर का लेअर आतमध्ये गेल्या तर पूर्णपणे खेचून घ्यायचे आहेत। आता इथे जी लेअर तुम्हाला थोडीशी आत गेलेली दिसून जाईल। तर आपल्याला नेक्स्ट बीटपर्यंत यायचं आहे आणि नेक्स्ट बीटपर्यंत ती लेअर खेचून घ्यायची आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता ती लेअर तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। सेम आपण जशी ग्रुप नंबर 3 ची केलं तसेच ग्रुप नंबर 2 ची करायचे आणि तशीच ग्रुप नंबर 1 ची करायचे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, थोडंसं पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला अजून एक ग्रुपची लेअर दिसेल। तर त्या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि मध्ये तुम्ही असं थोडंसं ही केल्यानंतर आपण थोडंसं झूम केल्यानंतर वायर क्रिएशन जेपीजे दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलवरती जायचं आहे, पुन्हा स्टारच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि आपली जी इमेज आहे ती आपल्याला इथून सिलेक्ट करायची आहे। इथून ती इमेज आपण ॲड करून घेऊया। तुम्ही कोणती इमेज इथून ॲड करून घेऊ शकता। आता तुम्ही इथे पुढे आल्यानंतर बघू शकताय, आपण इथून थोडंसं पुढे येऊया। इथे आपली जी इमेज आहे ती परफेक्टली ॲड झालेली आहे। तर आता काय करायचं आपल्याला सगळे इमेजेस जसे आपण नॉर्मली ॲड करून घेतो तसे ॲड करायचे। तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। पहिली इमेज आपण इथून ॲड करून घेऊया, आपली फर्स्ट इमेज। इथून 3 डॉटवरती जायचं, फिल स्क्रीन करायचं आहे। त्याच्यानंतर कुठपर्यंत यायचं आहे, बरोबर आपल्या 10.13 सेकंदाच्या बीटपर्यंत यायचं आणि तिथपर्यंत ती इमेज खेचून घ्यायची आहे। आपली फर्स्ट इमेज तिथपर्यंत खेचून घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्या कोणत्या ॲड करायच्या आहेत, ग्रुप नंबर 3, 2 आणि 1। त्याच्यानंतर समोर एक ग्रुप आहे तिथली आणि त्याच्यानंतर ही एकदम मोठी इमेज आपल्याला स्टार्टिंगपासून आपल्याला 10.13 सेकंदाच्या बीटपर्यंत ही मोठी इमेज ॲड करायची आहे। त्याच्यानंतर मगाच्याप्रमाणे जसं आपण सॉन्ग खाली घेतलं तसंच ती सॉन्गच्या वरती लेअर सेट करायचे आहे, म्हणजे ते आपल्याला बरोबर लेअरच्या मागच्या साईडला झालेली दिसून जाईल। त्याच्यानंतर आपण 10.13
सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आपली सेकंड इमेज ॲड करायची आहे, 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज इथून ट्रिम करायची आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत, फक्त इथे सोडून, जिथे जिथे लेअर आहे तिथे सोडून. मध्ये जिथे मोकळी जागा आहे तिथे 2 बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस आपल्याला अशाच प्रकारे ॲड करायचे आहेत. तर मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भाऊंनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकताय आपला जो मध्ये गॅप आहे इथे आपण कोणती इमेज ॲड केलेली आहे, इथे आपली लेअर आहे ऑलरेडी आणि त्याला आपण इमेज दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या एकदम सुरुवातीला यायचं आहे. सिम्पली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला मी एक बॉर्डर दिलेले आहे ते आपल्याला ॲड करायचे आहे. बॉर्डर तुम्हाला मटेरियलमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला 3 डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत आपली जी बॉर्डर आहे ती खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जिथून आपण इमेजेस ॲड केलेत, म्हणजेच आपण सिंगल इमेजेस आपण इथून ॲड केलेत बरोबर 10.13 सेकंदाच्या बीटपासून, तर इथून आपल्याला आपला लोगो ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे, आपला लोगोचा फोल्डर सिलेक्ट करायचा आहे. या लोगोची आपण आता साईज कमी करून घेऊया. लोगोची आपण एवढ्याशी साईज ठेवूया आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा लोगो सेट करूया. त्याच्यानंतर व्हिडिओच्या एकदम शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत आपला लोगो खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मध्ये आपली एक लेअर आहे, इथे तुम्ही बघू शकताय. थोडंसं पुढे आल्यानंतर इथे आपली लेअर आहे, तर इथे तो लोगो आपला बरोबर दिसत नाही, तर इथून असं ट्रिम करायचं आहे आणि तेवढा फक्त लोगो आपण काढून घ्यायचा आहे, म्हणजे तिथं पूर्ण आपलं ब्लॅक दिसेल. लेअर पण खूप मस्त दिसते भावनो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल आपला जो शेकीपेड प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट करायचा आहे, ज्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. इथून आपला इफेक्ट नंबर 1 आपल्याला कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. बीटमार्कवरती आल्यानंतर काय करायचं आहे, जे आपण एकदम मोठी फर्स्ट इमेज आपण ॲड केलेली आहे सॉंगच्या वरतीची, त्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 आपल्याला पेस्ट करायचा आहे. आता तुम्ही बघू शकता ही तुम्हाला लेयर्स कशा प्रकारे दिसत आहेत, फुल खतरनाक दिसत आहेत. आपण एकच इमेज ॲड केलेलं आहे, तुम्ही या राहिलेल्या ग्रुप नंबर 1 आणि 2च्या ॲड करायचे आहेत. फुल खतरनाक व्हिडिओ होणार आहे भाऊ आपला. त्याच्यानंतर आपल्याला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. इथून आता आपण थोडंसं पुढे येऊया. पुढे आल्यानंतर इथून आपण इमेजेस ॲड करायला स्टार्ट केले, तर इथून आपल्याला इफेक्ट नंबर आपला जो 2 आहे तो द्यायला स्टार्ट करायचा आहे. तो कुठपर्यंत, जिथपर्यंत आपली ग्रुपची लेअर येत नाही तिथपर्यंत, म्हणजे इथपर्यंत बरोबर 17.8 सेकंदाच्या बीटपर्यंत जेवढे इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपला इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचा आहे. पुन्हा आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि बीटमार्कवरती आल्यानंतर इथून आता आपण थोडंसं पुढे येऊया. पुढे आल्यानंतर कुठपर्यंत यायचं आहे, आपल्या लेअरपर्यंत. आता इथून पुढच्या जे इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 3 पेस्ट करून घ्यायचा आहे. जेवढे इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर आपला 3 पेस्ट करायचा आहे. तर भावांनो, अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विषाड व्हिडिओ झालेला आहे, एकदमच विषाड व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला 1 लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे. इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करायचा आहे. 1 लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फुल खतरनाक हा व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो, भेटू अशाच एका